हे हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि खूप दिवसांपासून ॲक्च्युली हा व्लॉग म्हणजे आमच्याकडून येण्याची तुमची सगळ्यांची अपेक्षा होती, पण आम्हाला हा व्लॉग खरं तर करायचाच नव्हता. कारण की आम्ही वाट बघत होतो खारूची. आता तुमचे इतके प्रश्न होते की खारू कुठे गेली, तिच्यासोबत काय झालं, आणि खूप प्रश्न होते. कारण जो भेटेल माणूस तो आम्हाला विचारतो की खारू आली की असं सगळं. त्यामुळे बोललो हिला एक फायनल व्हिडिओ आपण बनवूयात खारूची. आम्हाला आलीच जर आपल्या नशिबात असेल, आलीच ती. आज पण आम्हाला एक खारू तिकडे दिसली आहे. होप सो आम्ही ती खूप पण असेल शोधलंय आणि ती गाईज. पण आम्ही येईल. इतकं शोधलंय ना तिला, की जे आम्ही व्लॉग टाकलेत ना तेवढंच शोधलेलं नाही आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त पण आम्ही खूप शोधलंय. पण नाही भेटली. आता तिच्यासोबत काय झालं, काही नाही झालं. जसं रेग्युलरली आम्ही सकाळी तिला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे व्लॉग बघत होते, की सकाळी आम्ही तिला सोडून द्यायचो आणि मग ती सात सकाळीच जायची. साडेसातला ती जायची. फक्त मी नाही, अर्धा तास एक दिवस लेट झालो लेट होतो झाला उठायला. अर्धा तास. अर्धा तास तिला मी 8 वाजता सोडली. तिने डायरेक्ट माझ्या चेस्टवर जंप केली. मी विंडो ओपन केली. तिने बाहेर उडी मारली. ती तिथून आलीच नाही. आणि व्हिडिओ न करण्यामागचं रिझन असं होतं ना, आम्ही दोघे एवढे इमोशनल होतो ना, म्हणजे आम्ही असं नाही आहे की आमचे व्हिडिओज येत होते दुसरे. पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ ना आम्ही दोघेजण वेगळे ठेवतो. या गोष्टी कधी आम्ही म्हणजे अशा आणत नाही प्रोफेशनल गोष्टींमध्ये. आणि रडणं आणि हे सगळं ना मला नाही आवडत. लास्ट एका व्हिडिओमध्ये मी खूप जास्त इमोशनल झाली होती आणि मला आलं रडायला. ठीक आहे. सो मी ते कॅप्चर केलं आणि मी ते टाकलं. तर त्याच्यावर पण इतके कमेंट्स आले होते की अरे काय तुम्ही सिम्पती, असं तसं तसं. आमचं असं अजिबात नाही आहे. तर एक एवढासा जीव आहे आणि त्याच्यावरती ना तो छोटा होता तेव्हापासून आमच्यासोबत ऑब्वियस आहे होतं. ही गोष्ट. आम्हाला थोडंसं वाटणार, आम्ही हां. त्याच्याबरोबर टाइम स्पेंड केलाय, म्हणजे क्वालिटी टाइम स्पेंड केला. आम्हाला वाटणार ना त्याच्याबद्दल थोडंसं काहीतरी आम्हाला सोडून गेल्यानंतर. तीच गोष्ट हिच्याकडून झाली तर कमेंट आल्या, काही आल्या. म्हणून मी हा म्हणून मी व्लॉग बोललो बनवत की नव्हते, की मला हा राहू देत व्लॉग अस्मिला असा बरोबर. बनवायचाच नव्हता. मला हा व्लॉग एकदम पॉझिटिव्ह बनवायचा होता, की मला असं वाटत होतं की ठीक आहे, थोडे दिवस घेईल ती, पण येईल. म्हणून मी थोडा वेळ घेतला, की बघूयात ना ती कदाचित परत आली तर. म्हणजे म्हणून मी थांबले होते, की एक खूप मोठा गॅप घेतला होता. पण इतके कमेंट्स यायला लागले. आम्ही त्या दिवशी शूटला गेलो होतो आणि तिथे पण एक काकू भेटल्या आणि त्या पटकन मला बोलल्या, की "तू खारूची ताई ना?" आणि एका पॉईंटला मला म्हणजे लक्षातच नाही आलं. मी मयूरकडे बघते, मला कळलंच नाही पटकन. दादरला भेटल्या होत्या त्या मुळात. तर तिकडे पण त्या काकूने ओळखलं हिला, अरे तू खरुची ताई आणि ना, असं नंतर झालं. मग आमचं असं झालं, की नाही, आपण जितकं खारूवरती प्रेम करतोय ना, आपला जो बघणारा ऑडियन्स आहे तो पण खारूवरती तितकाच प्रेम आणि करतोय. त्यांना या आणि गोष्टीचं उत्तर त्यांना या देणं. गोष्टीची इतकी काळजी लागली आहे, की त्यांना पण उत्तर देणं फार गरजेचं आहे. आता मी बसले होते आणि मी जस्ट स्क्रोल करत होते, तर खूप कमेंट होत्या आणि नॉर्मल व्हिडिओवर पण इतक्या कमेंट होत्या, की खारूचं काय झालं, तुम्ही काही व्हिडिओ बनवत नाही आहात, तुम्ही लोकं फिरताय, तुम्ही लोकं असं करताय. असं अजिबात नाही आहे गाईज. आम्हाला तिच्याबद्दल खूप म्हणजे हे वाटतं. आम्हाला माहीत होतं की आम्ही हा जर व्लॉग सुरू करणार तर आम्हाला रडायला येणार, आणि म्हणून आम्हाला हा व्लॉग नव्हता करायचा. आणि हे प्रोफेशन आहे, ते तर केलंच पाहिजे ना. ते जे काम काम आहे ते आहे. ते तर करावंच लागणार, ते कोणाला आवडो किंवा ना आवडो. आणि असं नाही की खारूची आम्हाला आठवण येत नाहीये. झालं असं की त्या दिवशी खूप जास्त पाऊस झाला, खूप जास्त म्हणजे पाऊस ती झाला. गेल्याच्या नंतर ती गेल्याच्या नंतर. खूप, सो म्हणजे खूप 3 दिवस पाऊस थांबलाच नाही. आणि हां, तुम्हाला पण माहिती ती बिल्डिंग चढून ती परत यायची. यायची आणि इकडे. पूर्ण जो समोरचा रस्ता आहे ना तो पूर्ण पॅक होता. म्हणजे तिला क्रॉस पण ती करू शकत नाही अशी कंडिशन होती. अशी त्यामुळे आम्हाला तर असं आम्हाला असं असं वाटलं की वाटलं कदाचित तिने थोडे ती अजून एक दिवस दिवस घेईल जास्त घेतला आणि ती असेल येईल. किंवा काय. म्हणून मग आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, तर तुम्हाला माहिती आहे ब्लॉग तर आपण टाकलेच, की तिला आम्ही खूप शोधलं. आणि असं नाही आहे की तेवढंच नाही, त्याच्या व्यतिरिक्त पण आम्ही जाऊन तिला खूप शोधलं. काजू पिस्ता घेऊन जात होतो आम्ही, की कदाचित ती आमच्या आवाजाला नाही आली. मोस्टली असं होत नाही, तिला मी आवाज दिल्यावरती ती झाडावरून पण यायची. त्यावेळेस आम्ही व्लॉग सुरू नव्हते केलेले. ते एकदम स्टार्टिंग होती. म्हणजे 1-2 वेळाच ती बाहेर गेलेली आहे आणि आमच्यासाठी पण ते असं खूप होतं, की ही बाहेर गेली, आता ती कशी येणार किंवा हम्म. काय, असं सगळं खूप होतं. तर त्यावेळेस तिला आवाज दिलेला, तर त्यावेळेस ती झाडावरून आलेली माझ्या हातामध्ये. त्यावेळेसचं माझ्याकडे आता काही फुटेज नाही, कारण की आम्ही तेव्हा व्लॉग बनवत नव्हतो. सो तरी पण म्हटलं, की आपण तिच्या आवडीचे काजू आणि पिस्ता घेऊन जाऊ, कदाचित बघितलं आणि आली तर. मे बी तिला पार्टनर भेटले असतील किंवा तिने इथून एरिया शिफ्ट केला असेल, दुसऱ्या एरियात गेली नाही, असेल, कारण तिने इथे खूप झाडं आहेत. तिथे सीन असं झालाय की जे 4-5 खारू तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये ज्या दाखवल्या होत्या त्यातली एकही नाहीये.
एकही नाहीये. त्यामुळे ती त्यांच्या सोबतच कुठेतरी शिफ्ट झाले, कुठेतरी तिने तो एक पावसाचा क्लायमेट आहे, एवढा पाऊस पडतो, ते कुठेतरी शिफ्ट झाले. ते नक्की तिकडे आले की कदाचित तिला आठवण आली तर ती परत येऊ शकते त्या झाडांवर, आज नारळावर. आम्हाला एक खारू दिसली तिकडे आणि आम्ही दिसली. दोघे जण एवढे असे ना नुसते खारू 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 अशी आवाज देत होतो. पण काय माहिती ती नसेल आमची खारू, म्हणजे ती थोडीशीच दिसली आम्हाला तिथे काकांच्या, तुम्हाला माहिती आहे ती जिथे चालायचे त्या बंगल्यावरती, तर तिथे दिसली हे बघा. आम्हाला. असं आवाज येतो तुम्हाला? तिथे असा खारू- आवाज येतो, असा आवाज असा येतो आवाज खारूचा. येतो. आणि म्हणजे कदाचित इथे ते आवाज लोक आल्यानंतर आम्ही गेलो होतो ना तिकडे. पार्टनरला बोलवत असतात. आम्हाला असं एका पॉइंटला असं झालं की आमची खारू आली. खूप आवाज दिले तिला, पण आपली खारू असती तर ती 100% आली असती. पण ती सो आपली आम्हाला खारू नव्हती. हेच नको हवं होतं, म्हणून आम्ही हा ब्लॉग बनवत नव्हतो. पण असं तुमच्यापैकी खूप जणांना असं वाटतं की त्यांचे कमेंट्स होते की तुम्ही खारूला विसरलात का. तिला नाही विसरू शकत, कारण की तिने आम्हाला लाईफमधलं खूप चांगल्या मेमरीज दिल्यात. म्हणजे तिला आम्ही नाही, कधीच नाही विसरू शकत. आज पण आम्ही तिच्यासाठी विंडो ओपन ठेवतो आणि विंडोमध्ये तिच्या आवडीचं सगळ्या गोष्टी तिथे ठेवलेल्या असतात. आणि दुसरा आज विषय, तर दिसल्यानंतर हां. आम्ही दोघांनी ती ज्या वायरवरून यायची ना, ती वायर टाकून ठेवली. आमच्या घरात थोडं काम सुरू आहे, तर म्हटलं ती कदाचित खिडकी विसरली किंवा ती ग्रीन कळलं नेट नाही आणि हे तर मी ते कट्ट्यावर टाकून ग्रीन ठेवलं. नेट टाकली. ती ज्या वायरवरून ती वायर टाकलेली त्या साईडला ना, ती वायर पण परत आम्ही टाकून ठेवली की कदाचित जर ती आली तर तिला परत चढता यायला पाहिजे, म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या. सो असं नाही आहे की आम्ही दुसऱ्या व्हिडिओज बनवतो म्हणून आम्ही तिला विसरलो नाही. आम्ही तिला खूप मिस करतोय. उलट आम्ही असं म्हणतोय की ती जिकडे कुठे असू देत ना, ती ती व्यवस्थित सुखरूप असू असू देत. देत, आम्हाला बाकी काही. आणि तुमच्यापैकी जे पण आता प्राणीप्रेमी असतील त्यांना सगळ्यांना ही गोष्ट कळेल, आणि जे असेच आलेले असतील त्यांना वाटेल की अरे काय हे लोक रडतात, एवढंसं खारूचं पिल्लू होतं. तुम्हाला त्यांना कदाचित नाही ही कळणार, गोष्ट ते नाही प्रेमच नाही कळणार. कळणार. तुम्हाला ज्यांच्या घरी पेट आहे किंवा कोण आहे, मांजर आहे, कुत्रा डॉग आहे, मांजर काही पण असेल असेल, त्यांच्या इथे त्यांना ही कळेल. गोष्ट नक्की कळेल की आपण एखाद्या प्राण्यावर जीव लावल्यानंतर तो आपल्याला सोडून गेला किंवा कुठेतरी मिस झाला की आपल्याला काय वाटतं, ही गोष्ट त्यांना आणि कळेल. आम्ही दोघे जण खूप इमोशनल आहोत, खूप इमोशनल आहोत दोघे. म्हणजे आम्ही असे दिसत असेल की हा खूप फन करतो, खूप मजा मस्ती करतो, पण तोही आणि मी पण, आम्ही दोघे पण खूप इमोशनल. सो ती गेल्यानंतर आम्ही दोघे तर एवढे रडलोय ना, तुम्हाला आम्ही एक्सप्लेन पण नाही करू शकत की आम्ही किती रडलोय ते. आम्हाला अजून पण आम्ही घरामध्ये अशी आठवण येते, कुठेतरी पडद्यात बसली असेल, म्हणजे बाहेरून आम्ही आल्यानंतर आम्हाला असं वाटायला पटकन आमची नजर जाते तिकडे कारण ती सवय झाली होती ना तिला बघायची, अशी कुठेतरी ती पडद्यावर असायची, पडद्यात असायची, सोप्यावर असायची, आमची पटकन नजर फिरते. आज पण आम्ही तिकडे विंडोमध्ये गेलो तरी आम्ही अशी पूर्ण नजर फिरते आमची की कुठे खारू कुठे दिसते दिसतीये का. का, किंवा दिसली तरी म्हणजे आम्ही आज चॅट मी त्या जीपीटी विंडोत केलं होतो, होतं. मला आवाज आला, मी अस्मीला आवाज दिला, बोलो ती बघ तिथे आहे, बोलो बघ आपली आहे का. आज मी पळत पळत डायरेक्ट तिकडे काकांच्या टेरेसवर गेले मी, म्हटलं खूप असं आवाज आहे दिला, आमचं पण ती कदाचित नसेल आपली खारू. पण होपफुली बघूयात आता ती कधी परत येते का आपल्याकडे. आपण कधी तिला विसरू तर शकत नाही, कारण की तुम्हाला पण माहिती आहे, तुम्हाला पण छान मेमरीज दिल्या तिने, आणि तुम्हाला सगळ्यांना तिचे व्लॉग्स बघायला खूप जास्त आवडायचे. नाही, पण ती येणार. ती ज्या ग्रुप सोबत गेलीये ती तिकडे गेलीये, पण ती ज्यावेळेस ग्रुप इकडे येईल तिचा, त्यावेळेस 100% पाऊस कमी झाल्यानंतर ती येणार घरी. असं आम्हाला पण असं होप्स confidence आहेत आहे की बघूयात. येणार ती. आणि जर पिल्लं घेऊन आली तर खरंच खूप बरं होईल, सिरियसली. सो असं नाही आहे की आता आपले व्लॉग्स बंद होतील, आपले व्लॉग्स कंटिन्यू चालूच राहणार आहेत. खारूने आपल्याला खूप छान मेमरीज तर दिल्याच, त्याच्यासोबत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं पण एक छान बॉन्डिंग करून दिलं आहे तुमचं आणि आमचं. सो आपण ते ब्रेक नाही करणार, तर पुढे हा चॅनल आपण पुढे रन करणारच आहोत. पुढे खूप सारे व्लॉग्स येतच राहतील, आणि खारू आली तर तुम्हाला सगळ्यांना शेअर, म्हणजे तुमच्या सगळ्यांसोबत व्हिडिओ शेअर करायला आम्हाला पण खूप छान वाटेल. तर बघूयात ती परत येते का, पुढे काय होतंय, आणि ते कळवतच राहू तुम्हाला. येस, आणि पुढे आपले व्लॉग्स येतील. सो आत्तापर्यंत तुम्ही खारू असताना व्लॉगला जसा सपोर्ट केला तसाच सपोर्ट पुढे पण करत राहा. आणि आमच्याकडून अजून कुठल्या प्रकारचे व्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतील आम्हाला हे कमेंट comment करून करून नक्की नक्की सांगा. आणि आम्ही खारूला खूप मिस करतो, आणि आम्हाला माहिती आहे की तुम्ही सगळे पण खारूला खूप जास्त मिस करताय. पण डेफिनेटली एक दिवस असा येईल कदाचित की ती परत येईल आपल्यासोबत, आणि पिल्लंच घेऊन येईल. तुम्हाला पण तिला बघता येईल. म्हणजे असं वाटलं नव्हतं ना की हा तिच्यासोबतचा तुमचा आमचा हा शेवटचा दिवस असेल, ती आज जाईल, असं आम्हाला पण नव्हतं वाटलं. पण ठीक आहे, काही करू शकत नाही आपण.
सो हा छोटासा व्लॉग आता रात्री मला असं वाटलं की यावरती व्हिडिओ बनवलाच पाहिजे. खूप कमेंट्स येत आहेत. मयूला म्हटलं रात्र झाली आहे तरी पण असू देत, खूप दिवस झाले आपण काहीच नाही सांगितलं आणि सगळे इतकी काळजी करतात, विचारतायत, तर नक्की आपण कुठे नक्की काय झालं मागे पण ते क्वेश्चन आन्सर मध्ये तिथे पण क्वेश्चन आन्सर ती दिसली नाही कारण झोपलेली ती आतमध्ये. तिला बोललो कशाला डिस्टर्ब करायची, बोललो राहू देत. सो असं त्याच्यामुळे सगळं झालं आणि त्यानंतर ती जी गायब झाली ती आलीच नाही, तर काय दाखवणार. म्हणून हिला बोललो आपण थोडीशी एक व्हिडिओ बनवूयात आणि त्याच्यामध्ये क्लिअर करू हा विषय. सो आम्ही जेवढं बोलू तेवढं आम्हाला जास्त रडायला गेलं. त्याच्यामुळे हा ब्लॉग आम्ही जास्त लेंदी नाही करत आहे. इथेच ब्लॉग एंड करतोय. ओके गाईज, बाय. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, थँक्यू. कीप सपोर्टिंग गाईज. बाय.